जसं क्रिकेटमध्ये बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग असतं, तसं गोरक्षणामध्ये संरक्षण, संवर्धन आणि संगोपन हे 3 टप्पे आहेत. हा धंदा बेईमान त्या रांडमुंड वस्तीला हा दरपड दुर्गंध खंगल्या या दुधाच्या गटारी अख्तराने कुस्कारलेल्या. पण आपली आईला आपण कधी कापून खात नाही, जिच्या स्थानाला आपलं तोंड लागलेलं असतं तिला आपण कधीच कापून खाऊ शकत नाही. ही जी भावना जर हिंदू माणसांमध्ये मुरली नाही का, या भारतामध्ये एकही गायीच्या मानेवर सुरी फिरली जाणार नाही. गर्वविरोध नाही मला हिंदू असल्याचा, तर माज आहे मला हिंदू असल्याचा नाही. आणि शेवटी ज्यांनी मानेवर सुरी फिरवलेली त्याला पण टार्गेट करणं हे आपलं प्रमुख चळवळ उद्दिष्ट आहे. यश आलं तरी ते स्वीकारायचं, अपयश आलं तरी ते पचवायची ताकद ठेवावं लागते. नमस्कार, मी दीपक. #वैयक्तिक या चॅनलवरती आज ऋषी कामठे आहेत, जे की एक गोरक्षक आहेत. आज आपण त्यांच्याकडून त्यांचं गोरक्षणाचं काम कसं चालतं किंवा गोरक्षणाची जी कामं करतायत, महाराष्ट्रभर आता गोरक्षणाची कामं चालतात, खूप सारे गोरक्षक आहेत, पण आज आपल्याबरोबरती एक गोरक्षक म्हणून ऋषी कामठे आहेत. आपण त्यांच्याकडून गोरक्षणाचं काम किंवा इतर काही हिंदुत्ववादी जे काही कामं करतात ते कशा पद्धतीने चालतात किंवा त्यांचे कशा प्रकारे कामं चालतात ते त्यांच्याकडून आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊ. सर, तुमचं मी #वैयक्तिकवरती मनापासून स्वागत करतो. सर, तुम्ही खूप वर्षापासून गोरक्षणामध्ये या कार्यामध्ये काम करत आहे. हे काम आपण केलं पाहिजे किंवा कारण काय की खूप सारं हे याच्यामधून काय पैसे नाही भेटत आहेत किंवा कुठला गव्हर्नमेंट पगार देत नाही, फक्त एक काम आपल्याला त्या धर्माचं काम आहे, एक हिंदू धर्माचं काम आहे म्हणून काम करत आहे. हे आपण काम केलं पाहिजे, ही सुरुवात कुठून झाली होती किंवा याच्या मागची काय विचार होता? की माझी गोरक्षक मी जेव्हा 14-15 वर्षाचा असताना, जेव्हा 8वी-9वी मध्ये मी ज्या भागामध्ये राहतो तिथं 15 नंबर चौक आहे. त्या चौकामध्ये मी पहिल्यांदा 8वीत असताना गायीची गाडी एका गोरक्षकांनी पकडली होती. तेव्हा पहिल्यांदा मी गायीचं गोमांस बघितलं होतं. म्हणजे माझ्या वयामध्ये लहान असताना मी पहिल्यांदा गायीची जे रक्ताळलेलं अंग आहे नाही का, मी त्यावेळेस त्या कालखंडात बघितलं. आणि मी नंतरून म्हणजे 2009 सालची घटना असेल, त्यानंतर 4 वर्षांनी मी स्वतः गाडी पकडली 13 साली नाही का. ती माझ्या जीवनातली पहिली कारवाई. 13 ते 24 आता जवळजवळ 10-11 वर्षाचा माझा हा प्रवास आहे. या प्रवासामध्ये जी ऊर्जा मला त्यावेळेस भेटली होती की आपलं गायीचं अंग ते रक्ताळलेलं बघितलेलं बघून आज मी एक मानद पशु कल्याण अधिकारी आणि गोरक्षा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात काम करतोय. पण जी ज्योत लागली होती ती त्या वयात लागली होती आणि मनापासून काम केलं, तळमळीने काम केलं, कुठलाही वैयक्तिक स्वार्थ मनामध्ये ठेवला नाही आणि आज इथपर्यंत आलेलो आहे. ही जी काही आता कामं चालतात ती गोरक्षणाची कामं कशा पद्धतीने चालतात? म्हणजे जर पाहिलं तर पुण्यासारख्या ठिकाणी बऱ्यापैकी आता गोमांस बंद झाली आहे किंवा बंद केलंय खूप साऱ्या लोकांनी मिळून, की तुमचा देखील यामध्ये समावेश आहे. पण जर पुण्याच्या बाहेर जर कारवाई होत असेल तर पुण्यावरून काही लोक आलेत असं म्हटल्यावरती जरा वेगळा प्रभाव पडतो. याची काय कारण आहे? जसं क्रिकेटमध्ये बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग असतं, तसं गोरक्षणामध्ये संरक्षण, संवर्धन आणि संगोपन हे 3 टप्पे आहेत. संरक्षण हा माझा एक मुख्य भाग आहे माझ्या कामाचा. तर स्लॉटर हाऊसला पोलीस घेऊन कारवाया करणं, संरक्षणामध्ये गाडी पकडणं, गाडी पकडल्यानंतर इत्सर गुन्हा दाखल करणं, ती जनावरं गोशाळेत सोडणं, गोशाळेत सोडल्यानंतर पुन्हा ती कायदेशीर मार्गाने त्या गायींना न्याय मिळवून देणं, वासरांना न्याय मिळवून देणं, म्हणजे प्रॉपर्टी रिटर्नला कशांना परत ती जनावरं गेली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करणं, हे झालं संरक्षण. नंतरून जो संगोपन आणि संवर्धनाचा भाग आहे, त्या गोशाळांच्या माध्यमातून संपर्कात राहणं आणि त्या गोशाळांना जे आपली देशी गोवंश आहे त्याचा ब्रीड वाढवणं, म्हणजे पूर्णपणे त्यांचा संवर्धनामध्ये तो भाग येतो. संगोपनामध्ये चारा पाण्याची व्यवस्था करणं, गोशाळेवरच्या ज्या अजून समस्या आहेत त्याचा एक संगोपनामध्ये तो भाग येतो. तर संरक्षणामध्ये बऱ्याचशा अडचणी असताना त्यामध्ये वाहून घेऊन झोकून घेऊन काम करताना पुण्यासारखी चळवळ, आज महाराष्ट्र गोसेवा आयोग हा पुण्यामध्ये स्थापन झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना गायीसाठी न्याय मागायला जायचं तर मुंबई सारख्या, आज आयोगाची स्थापना पुणे सिटीमध्ये झालेली आहे. ऑफिस त्याचं पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरक्षकांना आधार हा पुण्याचा आहे. आणि पुण्यातून बाहेर ज्यावेळेस कारवाईला गोरक्षक जात असतो तर पुण्याचा एक आधार राहत असतो. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे की पुण्यामध्ये एक पूर्ण वेळ गेलेला कार्यकर्त्यांची फळी आज महाराष्ट्रामध्ये आहे, पुण्यामध्ये आहे. त्या पुण्यामध्ये काम करताना मिलिंद भाऊ एकबोटे झालं, पंडित दादा मोडक झालं, यांसारखी ताज्या दमाची माणसं ज्यांनी गोरक्षणातला बराचसा काळ घालवलेला आहे, अशा माणसांच्या संपर्कात राहून हे काम करताना आधार हा महाराष्ट्रावर राहतो. आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात जाताना अशोक जैन सर आहेत, विश्वासराव भोसले,
यासारख्या माणसांचा सुद्धा आधार आम्हाला त्यावेळेस मिळतो. म्हणून पुण्याची चळवळ ही भक्कम चळवळ गोरक्षणाची समजली जाते. त्यामुळे बाहेरच्या लोकांना असं वाटतं की पुण्यातून आली म्हणजे ती कारवाई होणार, कडक होईल आणि ते होईल. असं तुम्ही कुठल्या प्रकारच्या कारवाई केल्यात आतापर्यंत गोरक्षणाच्या किंवा कुठे कुठे केल्यात? आता महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गायी, म्हैस, बैल, रेडा आणि वळू या 5 जनावरांचा समावेश आहे. अॅनिमल वेलफेअर ऑफिसर असताना प्रत्येक प्राणी, मुकावर जनावर वाचवणं हे माझं मी कर्तव्य समजतो. म्हणजे रस्त्याने जर एखाद्या कुत्र्याला जर गाडीने धडक दिली तर हजारो गाड्या त्या कुत्र्याच्या अंगावरून उडवत त्या गाड्यांना तुडवत चाललेल्या असतात. तर माझं कर्तव्य मी असं समजतो की मी जरी प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत मी जर अॅनिमल वेलफेअर ऑफिसर असेल तर ते रस्त्यावरून पडलेलं कुत्रं जरी मेलं असेल नाही का, तर ते रस्त्याच्या बाजूला नेऊन ठेवणं हे माझं मी कर्तव्य मी समजतो. आज गायी, बैल, रेडा आणि वळू जर आपण जर बघितलं, गायीला ही देव आपली जी आध्यात्मिक श्रद्धा आहे, पूर्णपणे गायीला हिंदू समाजाचं पाठबळ सुद्धा आहे. आणि आपलं म्हैस सुद्धा आपण आपला देवभोळा संस्कार असतो. ज्या गायीच्या स्थानाला आपल्याला, म्हशीच्या स्थानाला आपलं तोंड ती कापून कधी खायची नाही, हा हिंदू देवभोळा संस्कार आपण त्यावेळेस म्हणत असतो. आणि म्हैस सुद्धा कापून न खाणं किंवा गाय कापून न खाणं ही एक विकृती असं आपल्या समाज माध्यमांमध्ये आपण पेरलेली नाही का. म्हणजे कोणत्या तरी समाजावर हा प्रचंड धार्मिक श्रद्धा असलेला भाग आहे आणि ह्या धार्मिक श्रद्धेच्या आधारे कुठल्या तरी समाजाची धार्मिक विटंबना तिथं होते. आणि हे ज्या वेळेस पुढच्या उपद्रव करणाऱ्या समाजाला कळत नाही, ज्याला आपण अल्पसंख्याक म्हणतो किंवा ऑदर म्हणतो, की आता काय नसतं की, पण आपली आईला आपण कधी कापून खात नाही, जिच्या स्थानाला आपलं तोंड लागलेलं असतं तिला आपण कधीच कापून खाऊ शकत नाही. ही जी भावना जर हिंदू माणसांमध्ये मुरली नाही का, या भारतामध्ये एकही गायीच्या मानेवर सुरी फिरली जाणार नाही. आणि ती सुरी न फिरण्यासाठी आयुष्यभर व्रतस्थ जीवन जगण्याचा जो संकल्प आहे तो गायीच्या कासरा हातात घट्ट धरल्यामुळं पुढं वाढत चाललेलं आहे. तर तुम्ही खूप साऱ्या महाराष्ट्रभर कारवाई केल्यात. आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या कारवाई कुठे केल्यात? म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये खूप सारे जिल्हे आहेत, तर त्या कुठल्या जिल्ह्यामध्ये गेले? सोलापूर झालं, नगर झालं, वैराग, दौंड जे तालुके आहेत, पण तिथं मोठ्या कारवाई झालेल्या आहेत. आता मध्ये जालन्यामध्ये एक मोठी कारवाई झाली. म्हणजे महाराष्ट्रभर कारवाया तर चाललेल्या आहेत. काही कारवाया अशा आहेत की त्या तिथं जाऊन सुद्धा आमच्या फेल गेलेल्या आहेत नाही का. ज्यावेळेस आम्हाला संघर्षाचा काळ होता की बरंच त्यावेळेस ठिकाणी कारवाया, म्हणजे माहिती सुद्धा की फुटती, म्हणजे तिथं जाण्याच्या आधी की माहितीचा कुठंतरी कसांना ठाव ठिकाणा लागतो. पोलीस मुद्दा म्हणून तिथं कारवाई करायला उशीर लावत असतो की हे साहेब येऊ द्या, ते साहेब येऊ द्या. आणि अशा वेळेस एक कसांना आता कळतं की पुण्यावरनं कोणतरी आलेले. एकदा आमची अशीच धाराशिवला, आता आधी उस्मानाबाद म्हणत आता धाराशिव म्हणायला लागते, हे आमचं एक चांगलं आहे. आणि त्यावेळेस तिथं आम्ही धाराशिवच्या SP ऑफिसला गेलो होतो. SP ऑफिस मधून कारवाई फुटली होती. तिथं 2 दिवस आम्ही एका लॉजवर थांबलो होतो. तिथं टेळणी करायला जायचो की तिथं एक ओढा होता, त्या ओढ्यामध्ये रक्ताचं पाणी आलं की समजायचं आम्हाला आता कटिंग चालू झालेली आतमध्ये. रात्री 2-2:30 वाजता तिथं कटिंग चालू असायची. तिथे एका ठिकाणी शौचालयाचं नाटक करून तिथं बसायचो आणि त्या ओढ्यामध्ये रक्ताचं पाणी मोबाईलच्या टॉर्चने बघायचो. तेव्हा कळायचं की आता कटिंग चालू आहे. म्हणजे 2 दिवस कळलं, आठवडाभर कळलं की तिथं गोहत्या रात्री 2 वाजता चालू होती. मग ठरलं की SP ची टीम घ्यायची कारवाई. पण नंतरून कळलं की SP तिथं फार मोठा हप्ता आहे किंवा बरेचसे पैशाचं उलाढाल त्या भागातून होते. आणि ती कारवाई जरी SP आम्हाला दाखवलं की मी टीम दिलेली, पण त्या कारवाईतलं जे त्यांची ध्येयबोली होती की आता आपल्याला कारवाई करायची नाही, इथं उशीर करायचा नाही का. तिथं गेलो, त्या स्पॉटला तिथं बघितलं, पोलिस सुद्धा होते, पण तिथं सगळं धुवून स्वच्छ नीट ठेवलं होतं. पोलीस त्यावेळेस मला एक बोलला, तुला गायीचं मांस घावतंय का बघ, मी लगेच कारवाई करतो. मी एका ठिकाणी चढलो, तिथं मला गायीचा कान दिसला हातात एका भागामध्ये. तो कान म्हणला का साहेब, हे ह्याच्यावर कारवाई नव्हती, मांस दाखव म्हणले. गायीचा कान तोडून तिथं ठेवला होता नाही का. गायीच्या कानावर काय कारवाई नाही, मोठं मांसाचा तुकडा बिकडा 100 किलोचा 80 किलोचा काय दिसतोय का बघ नाही का, हा तरच आम्ही कारवाई करणार. त्यावेळेस बराचसा मानसिक त्रास झाला. उपद्रव सुद्धा त्यांचं इतकं आहे की एक चैन त्यांनी तयार केलेली नाही का, आणि त्या चैनीला भीती नाही का कुठली. आणि ती चैन जर खंडित करायची असेल तर आपल्याला गायीसाठी पूर्ण वेळ उभं राहावं लागणार आहे. यामध्ये हिंदुत्व जी लोक आहेत, हिंदुत्ववादी जी लोक आहेत किंवा जे गायीला मानणारी लोक आहेत, यामध्ये सहभागी होताना दिसतात का किंवा आहेत का? आता काय तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरता तेव्हा असं जाणवता का की आपलीच लोक यांना साथ देतात, असं कधी वाटतं? मी तर पहिले घे की मुसलमान हा कधी गोरक्षक असू शकत नाही का. की प्रत्येक हिंदुत्ववादी हिंदू जो स्वतःला हिंदू समजतो, जो धर्म मानणार आहे, त्यांच्याच जीवावर त्यांच्याच कार्यतत्परतेवर ही गोरक्षणाची गाई वासराची चळवळ पूर्णपणे उभी राहिलेली आहे, चाललेली आहे. आणि ही जर बंद पडायला असेल तर
या देशात आज हिंदुझम म्हणलं जातं, आज देशाचं केंद्रीय नेतृत्व हिंदुत्ववादी, नाही का? आणि तिथली जी वरून जे कायदे सुव्यवस्था, जो कायदा तयार होतो, कायदा पास होतो, तो आज आपण जर बघितलं, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायदा 14 सालापासून जेव्हा देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं महाराष्ट्रात आला, आधी निस्ता फक्त मोटर व्हेकल ऍक्ट होते, बाकीचे जे जुने ऍक्ट होते त्याच्यानुसार कारवाई व्हायच्या. पण आता कडक कायदा थोडासा झालेला आहे पहिल्यापेक्षा, नाही का? अजून म्हणावं तसं नाही, अजून सुद्धा त्यांना टेबल दामी नाही. मी माझा भांडणं ह्याच्यासाठी बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला झालेली आहे की गाय ही आमची एक धार्मिक भावना आहे. जर गोमासाची गाडी पकडल्यानंतर मी ती गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जात असेल तर माझी भावना काय असते की 295 अंतर्गत माझ्या धार्मिक भावना दुखवल्या म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करा, नाही का? नंतर तुम्ही गोरक्षणाचे जे तुम्हाला ऍक्ट लावायचे ते लावा, नाही का? माझी जर एखाद्या मस्जिद समोर जर एखादा जर डुकराचं मांस, डुकर त्यांच्यामध्ये अपवित्र मानलं जातं, जसं गाय हिंदू धर्मामध्ये, तर तिथं आमच्यावर तुम्ही धार्मिक भावना म्हणून गुन्हा दाखल करू शकता, नाही का? आज वडार समाज झालं, आज डुकराचं व्यवसाय करतो, डुकराच्या मांसाचा, नाही का? पण त्या एखाद्या मस्जिदच्या समोर किंवा बहुसंख्य मुस्लिम भागामध्ये जर डुकराचं मांस विकलं गेलं तर त्या भागामध्ये 295 अंतर्गत हिंदूंवर गुन्हा दाखल होतो किंवा डुकराचा एका तुकडा सापडला. गायीचं गोमांस एवढं रक्ताचं पाणी रस्त्यावर सांडत 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 ते पुण्यामध्ये येतं. एखाद्या पोलीस स्टेशनच्या तिथं ते गायीचं मांस, तर पोलीस 295 अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार 5क नुसार गुन्हा दाखल करतात. म्हणजे पोलिसांना सुद्धा वाटत नाही गाय ही यांची धार्मिक भावना आहे. म्हणजे महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजणारे गुन्हे असतील की याच्यात 295 अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. तर तुमच्या आज या चॅनल मार्फत आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या सीपींना, एसपींना मी आवाहन करतो की त्यांनी 295 अंतर्गत गुन्हा दाखल करायला सुरुवात करावा, नाही का? जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावीसाठी प्रयत्न करावे. याचबरोबर की एक विषय येतो की जेव्हा गोरक्षणाचं कार्य करताय, तुम्ही त्या ठिकाणी जाता, तेव्हा बरेचसे आतापर्यंत खूप सारे व्हिडिओ झाले किंवा न्यूज पण तयार झाले की गोरक्षकावरती हल्ले होत आहेत. याचं प्रमाण जरा वाढलंय असं वाटत नाही का? तर मध्ये नांदेडच्या एका गोरक्षकाची मध्ये हत्या झाली, नाही का? परिस्थिती त्याची बघितली तर पूर्णपणे हालाकीची परिस्थिती त्याची, नाही का? आणि ही जी भावना ही एक टीन एज मध्ये येत असते, पौगंड अवस्था त्याला म्हणतो, की गाय वाचली पाहिजे. ही भावना माझी वयाच्या 72, 75, 60 वया आली येऊन फायदा नसतो. ज्या दिवशी माझ्या अंगातली रग कमी होईल त्या दिवशी मला आपोआप संरक्षण सोडून संगोपन किंवा संवर्धनाकडे वळावं लागणार आहे. ही बाब प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. आणि तरुण रक्त असतं आणि मॅच्युरिटी कमी असते, लक्षात. बौद्धिक जी क्षमता पातळी म्हणतो, नाही का? काहीतरी करायचे, गाय वाचली पाहिजे, गाय हे झालं पाहिजे, गायचं ते झालं पाहिजे. आणि जी कसाई लॉबी आहे त्यांना पूर्णपणे त्यांचं आर्थिक नुकसान झालं पाहिजे, हॅरेसमेंट त्यांना झाली पाहिजे, ही आपलं प्रमुख उद्देश असतो. पण एवढी चेन, मी मध्ये एका कसायला विचारलं की तुझी गाडी आता मी पकडली, नाही का? मला मटका जसा असतो, मटक्यात एखादा झटका पण सहन करावा लागतो. म्हणजे गायीच्या धंद्याचा उल्लेख ते मटक्या धंद्याशी करतात, नाही का? म्हणजे आज अनधिकृत धंदेत, म्हणजे एखादा पुण्याचा एसपी किंवा सीपी याच्या हद्दीमध्ये किती अवैध धंदे आहेत, मटका धंदा, वेश्या व्यवसाय. तसा गायीचा हा सुद्धा एक 2 नंबरचा अनलिगल धंदा आहे, त्याला कायदा सुव्यवस्था आहे. पण सीपीने ते किती कंट्रोल आणले किंवा एसपीने किती कंट्रोल, त्याची पोस्टिंग वाढते. मग गायीचा धंदा तुम्ही जर तुमचा मीटरमध्ये असेल, मापामध्ये असेल, नाही का, किंवा बंद असेल, नाही का, तर तुमची पोस्ट वाढती किंवा कमी होती हे तुम्ही ठरवू शकत नाही. हा मटका धंदा, जुगार धंद्यावर ते ठरलं जातं, नाही का? पण गायीच्या अवैध धंदाच त्याच्यापेक्षा उलाढाल जास्त असं त्यांची, पण ती धरत नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आता जर पाहिलं तर तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा आता एखादी कारवाई असेल किंवा तिथला तो काही धंदा असेल, तो व्यवसाय असेल, त्याचा तो बंद करायचा आहे, तर यामध्ये सहभाग कोणाचा असतो तुम्हाला? सहभाग म्हणजे आम्हाला एक माहितीदार त्या भागातला मिळतो, नाही का? पहिली गोष्ट, माहितीदाराशिवाय काम अपूर्ण. पहिली गोष्ट, इथला स्थानिक माहितीदाराच्या जीवावर हे काम चाललेलं आहे. शेवटी त्यांनी त्याच्या जीवाची रिस्क घेऊन ते काम केले, त्याला जपणं, त्याला एखादं बक्षीस देणं हे आमचं काम असतं. बक्षीस काय लय मोठं नसतं, पण छोटं त्याला द्यावं लागतं. आणि त्या माहितीदारांनी तिथली प्रॉपर आराखडा, तिथलं किती काम चालते, काय चालते, आणि आपल्याला विश्वास पाहिजे त्या माहितीदारावर की तो देतोय, तिथं जाऊन आपल्यावर काय घातपात होणार नाही. अशा महाराष्ट्रातल्या काही काही घटना की LCBचं स्क्वॉड देऊन सुद्धा गोरक्षकांवर हल्ले झालेले आहेत, नाही का? सुदैवाने ते वाचलेले सुद्धा आहेत. भगवंताचं मोठं अधिष्ठान गोरक्षकांच्या मागे आहे, नाही. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना सुद्धा आपण त्या भागातली पूर्ण कत्तल म्हणावी तशी थांबवू शकलो नाही. आज गायीच्या मानेवर सुरी फिरती आणि ती सुरी फिरून तिथला एखादा बाहेर येतो, ये नंबर प्लेट की गाडी है ऋषी भाई, वो उस रस्ते से आ रही है, तुमको पकडना पकडे. ही माहिती कोण देतोय? ज्यांनी गायीच्या मानेवर सुरी फिरवलेली.
तरी तिथलं राग गिळावा लागतो आणि ती गाडी रोडला येऊन पकडावं लागते, गोमासाची गाडी. त्यांनीच गाय कापली, त्याला परत तिथून पैसे पाठवायचे, कसायचं पेमेंट वेगळंच त्याला, नाही का, कापायचं पेमेंट वेगळं, मी देईल ते बक्षीस वेगळं. ही चैन एका दिवसामध्ये संपणार नाही हे मला माहिती, नाही का. त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं, त्यांचं आर्थिक नुकसान करणं आणि शेवटी ज्यांनी मानेवर सुरी फिरवलेली त्याला पण टार्गेट करणं, हे आपलं प्रमुख चळवळ उद्दिष्ट आहे. याच्यामध्ये कधी असं झालंय का, तुम्ही आता बोललेत की एखादा आपण समोरून भेटलाय, कॉल भेटलाय किंवा इन्फॉर्मेशन भेटली आहे आणि तिथं गेल्यावरती आपल्यालाच घातपात होतोय, असं कधी झालंय का? काही किस्से आहेत का असे? बरेच वेळ झालेले. आपण जे एक सगळ्यात गोष्ट म्हणलं की मुसलमानांचं उपद्रव प्रमाण हे हिंदूंपेक्षा कमी. हा, आणि मुसलमानांकडे जे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शैक्षणिक पात्रता नाही, म्हणजे ते भागच समजत नाही. पहिली गोष्ट की भारताची शिक्षण व्यवस्था आपल्या हिताची आहे. कितीतरी कुरेशी समाजातली जी खाटीक वर्ग आहे, कसाई वर्ग, त्यांचं शिक्षण 3री पास 4थी पास नापास, नाही का. गाय आणणं एखाद्या बाजारातून कुठल्या तरी दारातून ती कापून तिची विल्हेवाट लावून आणि पैसे कमवणं हीच त्यांची मानसिकता आहे. अशा भागामध्ये त्यांना पोलिसांची भीती नाही राहत, नाही का. म्हणजे साधा एक वैज्ञानिक दृष्टिकोन जरी आपण आत्मसात करायचं ठरवलं की त्याचं शिक्षण कमी असतं की त्याची बौद्धिक पातळी आणि विकास क्षमता जास्त नसतो. अशा भागामध्ये जर एखादा गोरक्षक पोलीस घेऊन गेला तर त्याला मारहाण करण्यासाठी ती 5, 50, 25चा मॉब पोलिसांदेखत पोलिसांच्या गाडीत हात घालून गाळा पकडायचा प्रयत्न कर, दगड मार, कुठे हे कर, हा एक कामाचा भाग समजला जातो शेवटी, नाही का. की तो वर्ग तेवढा विकसित झालेला नाही. आणि हे जर थांबवण्यासाठी जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी सुद्धा आपली. ह्याच्यातले प्लस मायनस, जसं समुद्र मंथनातून 2 रत्न बाहेर आली, विष आणि अमृत, तसं ह्या रत्नात यश आणि अपयश हे बाहेर येत असतं. यश आलं तरी ते स्वीकारायचं, अपयश आलं तरी ते पचवायची ताकद ठेवावं लागते. असे हल्ले बऱ्याचदा होतात. बऱ्याच झाले. मी 13 पासून काम करतोय, माझ्या टीमवर जवळ आता 9 ते 10 हल्ले आहेत, नाही का. माझ्यावर स्वतः 4-1 हल्ले आहेत, नाही का. हे कामाचा भाग आहे हे समजून मी काम करत राहतो. अशा वेळी घरच्यांची काय भावना असते? आपला मुलगा एक धार्मिक कार्य करतोय किंवा धर्मासाठी काम करतोय, तर अशा वेळी त्याला त्रास होतोय, त्यावेळी घरच्यांची काय अपेक्षा असते किंवा यावरती भावना काय असते? घरांची अपेक्षा म्हणजे घरच्यांची भावना काय असते की आपला मुलाला काही उद्या बरं वाईट होईल, असं यावेळी त्यांची भूमिका काय असते? घरच्यांना आता तसं वळणच लागलेलं आहे की आता आपलं पोरग गेलंय म्हणजे पूर्णपणे गाईच्या जीवावर सोडून दिलेलं आहे, नाही का. आणि घरच्यांना ती माहिती की आतापर्यंत त्यांनी काम केले पण कधी रक्ताचा थेंब सुद्धा त्याचा स्वतःचा खाली सांडला नाही. घातपात आईचं काळीज असतं, वडिलांची भावना असती. हे करत असताना त्यांना कुठं ना कुठं आपल्या मुलाला काय होऊ नये, नाही का. जर रात्रीचा उशीर झाला तर माझी आई जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांची शिष्य आहे, तर आई डायरेक्ट अधिष्ठानाला सांगते तुझं काम करायला गेलाय, त्याला माझं परत पोरग मला सकाळी घरी पाहिजे. ही भावना कुठं जन्म घेते की या अशाच गोरक्षकांच्या घरी जन्म घेते आणि हे कार्य उभं राहतं की माझं पोरग मला उद्या घरात पाहिजे. वडील श्रद्धाळू आहेत, वडील सुद्धा रात्री झोपताना देवाला नमस्कार करतात आणि मला जर 11-10 नंतर जर उशीर झाला तर मनातल्या मनात ते सुद्धा म्हणत असतात की मला माझं मुलगा घरी आला पाहिजे सकाळी. ते काम, आणि मी घरी येतोच. मी किती 2 दिवसांनी होते, 1 दिवसांनी होते, 12 तासांनी होते, 14 तासांनी, मी दिवसातून किमान 1 टाइमचं जेवण घरात खायचा संकल्प माझा असतो. सकाळी चहा आणि चपाती खाऊन गेलो तरी, मी रात्री जरी उशीर आलो तरी घरच्यांना विश्वास आहे आजचं जेवण त्यांनी सकाळी घरी केलं. सकाळी जर लवकर घरी आलो तर रात्री लवकर जेवायला येतं. पण 1 टाइम मी संकल्प मनाशी धरलेला, मी जरी गोरक्षक असलो तरी माझ्या घरच्यांना आधार राहावं, मी 1 टाइमचं जेवण मी घरात करतो. तरी मला बाहेर कुठं म्हणलं की नाही ऋषी भाऊ तुम्ही जेवून जावा, तरी सुद्धा मी त्यावेळेस घरी जेवण, जरी बाहेर जेवलो असलो तरी घरच्यांच्या समाधानासाठी 1 चपाती व्हायना का घरी खातोच. त्यांना विश्वास बसतो की आपला मुलगा घरी येऊ शकतो. आणि हे काम करताना आजपर्यंत कधी तुरुंगातलं जेवण आलेलं नाही महिन्याशिवाय. अशा वेळी बऱ्याचदा अशा काही झालं का आपण कारवाई केली ती कारवाई आपल्यावरतीच आली परत, अशा काही किस्से आहेत का? असे बऱ्याच ठिकाणी काय होतं की कारवाई करताना जसं आपण क्रॉस कंप्लेंट म्हणतो त्याला, क्रॉस कंप्लेंट झाली तो शब्द आठवत नाही. क्रॉस कंप्लेंट म्हणतो की अशा ठिकाणी होतात की जिथं पोलीस स्टेशनला दबाव आणला जातो मुस्लिम लॉबीकडून, आपला दबाव तिथं कमी पडतो आणि पोलिसांना ते पण फायद्याचं असतं, नाही का. की तो म्हणतोय ना म्हणून मला त्यांची तक्रार घ्यावी लागणार आहे, काय असेल ते तुमचं कोर्टात निपटा. ज्याला म्हणतो बॅकिंग कमी पडते. ग्रामीण भागात तर बरीचशी, पुण्यामध्ये तरी कमी आहे, नाही का. तर बऱ्याच ठिकाणी बॅकिंग कमी पडती. तर तिथं तो काय करतो, गाडी पकडल्यानंतर पोलिसांना सांगतो की माझा गुन्हा, ह्यांच्यावर पण गुन्हा दाखल करायचा, नाही का. गुन्हा काय दाखल करणार, माझ्या खिशातला मोबाईल काढून घेतला. जर नाही काढला त्याला ती 5-50 जण बोलून घेणार आणि गोरक्षकांवर हल्ला करणार. जसं मी पहिल्यांदा म्हणतो उपद्रव करण्याचं प्रमाण जास्त आहे. दुसरं काय म्हणणार की मला अबक नावाची माझ्या धर्मावरनं मला शिवीगाळ केली.
तिसरी भावना काय म्हणणार की माझ्या खिशातला मोबाईल पैसे काढून घेतले. पैसे तर काढून कोण घेत नाही का, तो म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो काय म्हणतो, जो एखादा नवखा तरुण असतो जो गोरक्षण करतो तो खचून जातो. जर एखादा गुन्हा जरी त्याच्या अंगावर पडला नाही का, गुन्हा अंगावर पडल्यानंतर त्याला सरकारी नोकऱ्या नाही का, किंवा कुठंतरी कामाला लागायचं असेल किंवा कुठं पासपोर्टची सोय आहे, ह्या सगळ्या हॅरॅसमेंट मधून तो जाताना घाबरतो नाही का. आणि ज्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त जिंदगीचा घराण्यात आज मालक असतो तो या सिस्टीमला नडत बसतो. तू करतोय ना दाखल, मी तुझी एक सुद्धा गाडी जाऊन देत नाही, कर, मी काय बघू, काय कोर्टन माझं असेल, मी देणं घेणं बघल नाही का. आणि पोलिसांना पण माहिती की ही काय गुन्ह्याला ठसत नाही आता नाही का, आपण काहीतरी वेगळी पद्धत वापरली पाहिजे. त्यांनी तशा पद्धती वापरल्यात. पोलिसांवर पण एलिगेशन झाले. पोलिसांना सुद्धा तपास यंत्रणेला सामोरं जावं लागलेले, पोलिसांवर चौकशा बसलेल्या, तुम्ही गुन्हे का दाखल केले गोरक्षण. ह्याच्यात पोलिसांना सुद्धा हॅरेसमेंट झालेली आहे की आता. आणि काही काही एसपींच्या सीपींचे असे आदेश सुद्धा आहेत की गायीच्या बाबतीत कुणालाही सहकार्य करायचं नाही मुस्लिम लॉबीला नाही का. तरी सुद्धा त्यांच्या संघटना आहेत, अल कुरेशी संघटना, ह्या संघटना त्या संघटना त्या सीपी ऑफिसला जाऊन भेटतात. आमचा लिगली म्हशीचा व्यवसाय आहे, आम्ही फक्त रेडे कापतो ज्यांची प्रचंड उत्पादन क्षमता आहे. आता रेड जरी कापायचं असले तरी त्यांची वाहतुकी दरम्यान लिगल जसं म्हणतात 6 जनावरांपेक्षा जास्त आयशर बॉडीला परवानगी नाही. एका गाडीमध्ये 14 18 जनावरं नेतात नाही का. ती गाडी पकडल्यानंतर सुद्धा त्यांची पूर्णपणे आर्थिक नुकसान होतं. कोर्टात केसेस लागतात, कोर्टात जावं लागतं त्यांना, आम्ही सुद्धा जातो. तर अशा परिस्थितीमध्ये म्हणावं तसं कोर्ट पण त्यांना सहकार्य करत नाही का. काय वेळेस ऑर्डर कोर्ट देतं, पण ऑर्डर काय देतं की प्रतिदिन एका जनावराला 200 रुपये तुम्हाला खावटी भरायला लागेल. आणि ऑर्डर होती 100 दिवसानंतर, 90 दिवसानंतर, म्हणजे 3 महिन्यानंतर ऑर्डर होती. समजा आपण 20 जनावरांची गाडी पकडली असेल एखाद्या रेडा किंवा म्हशीची, त्यांचं महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गोरक्षणामध्ये त्यांचा समाविष्ट केलेला आहे. 20 जनावरांची किती, 10 जनावरांचे 200 रुपयांनी 2000, 20 जनावरांचे 4000, 10 दिवसांना त्यांना 40,000 रुपये खावटी त्यांना भरावं लागते. 20 दिवसाला त्यांना 80,000, म्हणजे तुम्ही विचार करा 100 दिवसात त्यांचं 4 ते 5 लाखाची खावटी कोर्ट त्यांना द्यायला लागतं. कोर्टाचा अपमान करतात की खावटी भरत नाही, कुठल्याही गोशाळेला खावटी देत नाही. आणि कंटेनमेंट केस सुद्धा पोलीस त्यांच्यावर दाखल करत नाही, म्हणजे कोर्टाचा अपमान केला म्हणून केस दाखल करत नाही. ह्या सगळ्या गोष्टीत आपण फक्त विचार काय करतोय, आपली जनावरं वाचतात. कोर्टाने जरी आदेश त्यांच्या, कोर्ट काय म्हणतं फक्त हॅरेसमेंट झालेली आहे, म्हणजे वाहतुकीत क्रूरता झालेली आहे जनावरांची, पण कत्तलीचा उद्देश साफ होत नाही, कत्तलीला चाललीत का नाही का. तेवढी त्यांनी चेन बनवलेली आहे. बाजार समितीच्या पावत्या आहेत, मेडिकल सर्टिफिकेट ते घेऊन फिरतात, त्यांनी डॉक्टर मॅनेज केलेले आहेत, बाजार समितीचे ट्रस्टी बॉडी त्यांनी मॅनेज केलेली आहे नाही का. ती पावत्या बिवत्या, आणि कोर्ट फक्त कागदावर चालतं हे आम्हाला पूर्णपणे माहिती नाही का. तिथं भावना शून्य विचार माणूस असतो जो बसलेला आहे, पण तो थोडासा विचार करून जी ऑर्डर करतो ती खावटी सुद्धा भरत नाही, पण खावटी न भरल्यामुळे ती जनावर वाचली जातात. आणि आज मला अभिमानाने सांगावं वाटतं की आज बरीचशी जनावरं नाही का कोर्टाच्या आदेशानुसार वाचली गेलेली हा. आणि ह्याचा पूर्णपणे अभिमानाला सुद्धा हे कत्तलखाने बंद करण्यासाठी प्रयत्न करत नाही, कारण का त्या काळात त्यांनी तशी त्यांच्या विचारसरणीचं सरकार असताना बांधून ठेवलं. आज आम्हाला वाटतं की हे सरकार हिंदुत्ववादी, हिंदुजम मानणार आहे नाही का. आम्ही आमच्या विचारसरणीची विचार त्यांना मांडून आमची कामं त्यांच्याकडून करून घेणं नाही का. आता हे कधी बंद होईल माहिती नाही, पण त्यांना पळवाट आहे मोठ्या. या कत्तलखाने, खडकीचं कॅन्टोन्मेंट, कोंडव्यातला कमेला, ह्या फार मोठा पळवाट आहेत नाही का. पहिली गोष्ट म्हणजे त्या दुकानांची बीप शॉप रिन्यू झालेत का, RTI ते भरतात का, शॉप ॲट लायसन आहे का, उद्योग आधार आहे का, ह्याची कोणती चौकशी करत नाही. महानगरपालिकेची दुर्दैव, महानगरपालिकेची गाडी ते म्हशीचं मांस, रेड्याचं मांस त्यांना दुकानापर्यंत नेऊन सोडते. आणि फक्त 50 किलो ते 100 किलो ते मांस असतं. 1000 ते 1500 किलो गाईचं मांसाचं त्यांचं चालतं, विक्री होती त्या दुकानावर. आणि फार दुर्दैवाची बाब आहे की एवढी मोठी गोहत्या बहुसंख्य मुस्लिम भागामध्ये होते. आणि मुस्लिम समाजाकडून जर आपण नेशन फर्स्ट, राष्ट्र सर्वप्रथम जर मानत असेल की गाय एका कोण्या धर्माची धार्मिक भावना आहे, आणि आपण तर त्या धर्माला जर आपण सेक्युलरिझम स्वीकारला असेल, धर्मनिरपेक्षता स्वीकारली असेल, तर गाय कापून आपलं सुद्धा कर्तव्य नाही का. आणि त्यांच्याकडून ते येत नाही म्हणून आम्हाला वाटतं की हिंदुजम आता आमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे नाही का. आम्हाला पर्याय नाही आताच, आणि हे चालू राहणार नाही का, माकडाचा उंदराचा खेळ. यानंतर एक प्रश्न असा आहे की आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही आता बोललात की हे जे बीजेपी सरकार आहे हिंदुत्ववादी वगैरे आहे असं तुम्ही बोललात, ते आहेच. याचबरोबर प्रश्न त्याचाच प्रश्न एक जाईल की
हे सरकारला आपल्या माध्यमातून एक गोरक्षक म्हणून काय सांगाल की गोरक्षणाचं कार्य तुम्ही जे करताय त्याच्याबद्दलची आपल्या काय भावना आहेत त्या सरकारबद्दल? सरकारच्या पेक्षा सरकार फार वरचा पक्ष आहे, केंद्रीय सरकार म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा. पण तुम्ही बहुसंख्य मुस्लिम भागातल्या लोकांची मानसिकता बघा. पहिली मी तुम्हाला एक छंद सांगतो, त्याचा गाभा पण सांगतो. एक छंद असा आहे, म्हणजे कविता आहे किंवा ओळ आहे असं समजा. हा धंदा बेईमान त्या रांडमुंड वस्तीतला, हा दरपड दुर्गंध खंगल्या अस्तित्वला, या दुधाच्या गटारी अख्तराने कुस्कारलेल्या, या पेट त्या मशाली रक्तात विसरली. म्हणजे हा धंदा बेईमान त्या रांडमुंड वस्तीतला. त्यांची वस्ती कशी तुम्ही बघा, त्यांची घरं कशी आहेत बघा, त्यांच्या घरातल्या लोकांची मानसिकता कशी बघा. हा धंदा बेईमान त्या रांडमुंड वस्तीतला, हा दरपड दुर्गंध खंगल्या अस्तित्वला. त्यांची मानसिकता खंगली सगळी, नाही का. शिक्षण व्यवस्था त्यांना काय दिली असती, मौलवी शिकवायला येतो, रात्री मदरशामध्ये ते जात असतात. त्यांची मानसिकता खंगलेली. हा धंदा बेईमान त्या रांडमुंड वस्तीतला, हा दरपड दुर्गंध खंगल्या, या दुधाच्या गटारी अख्तराने कुस्कारलेल्या. तिथं दुधाच्या गटारी आहेत सगळ्या. स्तन कापून फेकलं असतं गाईचं स्तन, जिथं गाईच्या स्तनाला अख्खा देव गोळा हिंदू, नाही का. आणि त्या अख्तराने म्हणजे त्यांची वासच अख्तरात असतो, म्हणजे मुसलमान, नाही का, किंवा कसाई, नाही का. दुधाच्या गटारी अख्तराने, या पेट त्या मशाली रक्तात भिजवली. ज्या रक्तात भिजवलेल्या मशाली म्हणजे गोरक्षक. आणि आम्हाला अभिमान आहे की ह्या रक्ताच्या मशाली त्या केंद्रातल्या सरकारला, राज्यातल्या सरकारला नक्की उजेड देईल, नाही का. आणि ग्राउंड लेवलला आम्ही आमचा गाईचा दोर काय सोडणार नाही. कायदे कडक असू किंवा कायदा नसू, पक्ष असू किंवा विपक्ष असू, सरकार असू किंवा नसू, ही चळवळ जर व्रत हाती घेतलेले, म्हणजे आपण मंगल पांड्याचं उदाहरण की त्याला गायीची चरबी दातानी काढायला लागायची, म्हणून पहिली गोळी त्या काळातल्या व्हॉइस रॉयला त्यांनी घातली, म्हणजे त्या काळातला IPS ऑफिसरला त्यांनी गोळी घातली. पण शिक्षण व्यवस्था काय सांगते की मुसलमानांना डुकराचं चमडं काढायला लागायचं आणि हिंदूंना गायीचं चमडं काढायला लागायचं, म्हणून मंगल पांडेनी गोळी घातली. पुस्तकच एवढी वाटलेली आहेत, नाही का. हिंदूंची मन किती त्या काळापासून, स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत किती बाटवलेली आहेत, नाही. म्हणजे गायीचा संबंध हा विचारसरणीशी, प्रत्येकाच्या मनगटाशी, नाही का. हे जोपर्यंत सरकारला किंवा केंद्र सरकारवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे, राज्य सरकारवर पूर्ण विश्वास आहे, पण हिंदूंच्या मानसिकतेवर आपल्याला विश्वास तेवढा ठेवावा लागेल आज सध्या. आणि तेव्हा हे सगळं बंद होईल, नाही का. आणि ती मानसिकता पेरण्यासाठी आपल्याला बरंचसं काम करावं लागणार आहे. ती एका दिवसात होईल यासाठी मला शाश्वती नाही. ती करण्यासाठी पूर्णपणे, त्यासाठी फक्त गोरक्षण किंवा गाय याचा पूर्णपणे, जसं आपण एक मेडिकल असतो, मेडिकलचा प्रथम व्यवसाय आहे की गोळ्या विकणे, पण तो कॉइन बॉक्स ठेवतो. एखादी गोळ्या औषध डेअरी मिल्कचं चॉकलेट ठेवतो, तर त्याचा मूळ धंदा काय, मेडिकल गोळ्या विकणं, औषधातून. तो कॉइन बॉक्सचा पण बॉक्स ठेवतो, कुठं बाकीच्या गोष्टी सुद्धा ठेवतो. तो मूळ धंदा माझा, आमचं मूळ काम हे गोरक्षणच राहील पहिल्यापासून. पण ही जी बाकीचे कॉइन बॉक्स आहेत ती म्हणजे आमचे छोटे छोटे उपक्रम आहेत, नाही का. त्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचं काम करतो. हिंदुझम मधला हिंदुत्व ह्याच्यातला गोरक्षण एक छोटा पार्ट आहे. मेडिकल मधल्या गोळ्यांचं हे आम्ही पूर्णपणे मन लावून काम करू. एक दिवशी काय व्हायना, म्हणजे असं म्हणलं आता क्रांतिकारकाचं आयुष्य मेल्यानंतर पुस्तकात लिहिलं जातं, नाही का. आमचं आयुष्य सुद्धा कोणतरी बघत असेल, कोणतरी लिहित असेल, साहित्यिक बघत असतील, मोठे मोठे विचारवंत, कवी, लेखक. त्या दिवशी आम्हाला आमची तळमळ दिसेल त्यांना, नाही का. शब्दाला सुद्धा भाले होतील, लेखणीला धारी, आणि कुठंतरी लिहिलं जाईल, नाही का. हे असं चाललं होतं, असं थांबण्यासाठी काही जणांनी प्रयत्न केले आणि ती यशस्वी झाली. गोरक्षणाच्या चळवळीचा इतिहास जर 100 वर्षांनी शोधून काढला, नाही का. स्वातंत्र्य चळवळीचा काढत होतो, भगतसिंग सापडतो, चंद्रशेखर आझाद सापडतात, मंगल पांडे सापडतो, आमचा सुद्धा इतिहास सापडला. आणि आम्हाला तो प्रवाह रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न केला रक्ताचा, नाही का. बाकीच्यांनी प्रवाह तोडण्यासाठी प्रयत्न केले, की त्यांच्यात आणि आमच्यात फरक राहील, नाही. 22 जानेवारीला जो कार्यक्रम एक गोरक्षक म्हणून आपल्या मनातील आनंद काय? एक 500 वर्षापूर्वी राम मंदिर बाबरी तिथं बांधली गेली आणि नंतर 22 जानेवारीला प्रभू रामचंद्र त्यामध्ये विराजमान झाले. पण तुम्ही विचार करा, गोहत्या रोखण्यासाठी तर हजारो वर्षाचा इतिहास आहे. इस्लामी आक्रमक आले, त्यांना तर काय उंट कळत नव्हता, बाई कळत नव्हती, गाई, बैल, रेडा, म्हैस, वळू काही कळत नव्हतं. कापून खाणं त्यांची संस्कृती. आईला आई म्हणणं, बहिणीला बहीण म्हणणं, ताईला ताई म्हणणं, गाईला गाय म्हणणं, ही आपली संस्कृती.
राम विराजमान झाले म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात राम येण्यासाठी आता प्रवाह चालू. तिथं बाबरी पडली जाते, तिथं राम मंदिर उभं राहतं. हा संघर्ष अयोध्येत होते आणि अयोध्येचा रामांशी आणि अयोध्येचा हे पूर्णपणे प्रत्येक हिंदूला एक जो विचार करेल त्या संघर्षाचा अभ्यास करेल. त्यावेळी सुद्धा बाबरी पडताना सुद्धा बऱ्याच कारसेवकांनी बलिदान झाले. जसा राम मंदिराचा संघर्ष हत्यामुक्त हिंदुस्थानाचा पण एक संघर्ष उभा राहील भविष्यात, नाही का? त्यावेळेस जे होईल ते होईल, पण हे सगळं बंद होईल. आपण हिंदुत्ववादीसाठी किंवा हिंदू धर्मासाठी खूप सारे कार्य करतात. हा प्रश्न चुकीचा घेऊ नका, म्हणजे चुकीचा येईल असं यांना पण वाटेल. काही शब्दामध्ये जर हिंदू धर्माचं वर्णन करायचं म्हटलं तर आपल्या तोंडून काय? हिंदू म्हणजे आर्य सनातन वैदिक हिंदू संस्कृती, जो संस्कृतीचं पालन करतो, जो हिंदू धर्माचं पालन करतो, जे हिंदू आम्ही सारे बंधू, महादेव आमचा पिता चालवता याला बंधू, हीच आमची. आम्ही कुठली जात मानत नाही, जाती व्यवस्थेला खतपाणी घालत नाही. आज जरी महाराष्ट्रात जातीवादी वातावरण असत, नाही का, पण आम्ही हिंदू आहेत, नाही का. एका ताटात एका आईची लेकरं आहेत, नाही का, सर्वजण, नाही का. ह्या गोष्टी थांबण्यासाठी फक्त हिंदू या शब्दाखाली जो एकत्र येत, नाही का. जसं मोहन भागवत म्हणतात की भारत के सब मुसलमान हिंदू आहेत, नाही का. आमची पण तीच भावना आहे, तुम्ही हिंदू व्हा, आम्ही तुम्हाला आमच्या पंथात घेतो, आमची धार्मिक हे शिकवतो. म्हणजे जी लोक बाटलेली आहेत, नाही का, पूर्णपणे त्या काळात जसं आपण म्हणतो लांडी लाबाडी हा एक शब्द आहे वयस्कर लोकांच्या तोंडून पडू. लांडी लाबाडी म्हणजे काय की त्या काळातल्या इस्लामी आक्रमकांनी भारतावर आल्यानंतर काही जणांच्या तलवारी गळ्यावर ठेवल्या, काही जणांना पैशा पाण्याने बाटवलं, पण आम्ही बाटलो नाही, आमचे पूर्वज बाटले नाही. आम्हाला गर्व आहे, आम्ही हिंदू आहेत, नाही का. आमची जात पाहून आम्हाला कोणी वाटवलं नाही, आमचा धर्म पाहून आम्हाला वाटवण्यात आलं. आम्ही प्रथम प्रायोरिटी आम्ही धर्माला देणार, हिंदूला देणार, नाही का. जात आमची पायातली चप्पलच राहणार शेवटी, ना तिला आम्ही वर आणणार, तर मस्तक हे हिंदू राहणार. आमचा स्वाभिमान जिथं मस्तकावर अयोध्याचं तर राम मंदिर झालेलं आहे आणि आमची तर हिंदू मानणाऱ्यांची एक घोषणाची अयोध्या तो झाकी आहे, काशी मथुरा बाकी, नाही का. काशीचा सुद्धा संघर्ष चालू आहे, मथुरेचा सुद्धा संघर्ष चालू आहे. काशी विश्वेश्वरांचं वाहनच नंदी आणि त्यांना सुद्धा पारतंत्र्यात आज जगावं लागतंय. हा सुद्धा संघर्ष काही एका दिवसात संपणार नाही. की अयोध्या आम्हाला आता प्रेरणा देते, मंदिरात राम विराजमान झाले, काशीमध्ये महादेव बसल आणि इकडे मथुरेत श्रीकृष्ण बसल, तर हा हत्यामुक्त हिंदुस्थानाला नवी दिशा देण्यासाठी आम्हाला काही प्रयत्न करावा लागणार नाही आणि आपोआप थांबलं जाईल. म्हणजे रामांच्या जीवनावर जर आपण छंद जर बघितला, राम विमुख होके तू सब जग हथियाना चाहता है, राम साथ लिए तू सब कुछ पाना चाहता है, एक वचन के फलस्वरूप मैंने त्यागे धनधान्य सभी, एक क्रोध के कारण तुझको कर दो भस्मभी, त्याग प्रतिज्ञावर जीवन का मैं जीवित उदाहरण लाया, लोकनीती से स्वयं जानकी त्याग करावे. स्वतःची जानकी सोडायची ताकद रामामध्ये होती, नाही का. आणि अशी जानकी सोडून त्यांनी सगळं आयुष्य जगलं, मर्यादेत राहिलं. महादेव तर हरर आहे अख्खा, नाही का. आणि श्रीकृष्ण मर्यादा सोडून काय डिसिजन घ्यायचे ते शिकवतो. राम हा मर्यादित राहायला शिकवतो. या चळवळीमध्ये गोरक्षणाच्या काय मर्यादित राहायचं हे आम्हाला राम शिकवतील. महादेव अख्खा विध्वंस करायला शिकवल, नाही का, जर वेळ प्रसंगी कठोर व्हावं लागेल. आणि श्रीकृष्ण मर्यादा काय तोडायच्या शिकवतो. आता आम्हाला मर्यादा माहिती झाल्या जेव्हा आमचे राम अयोध्येत बसलेले आहेत, नाही का. जेव्हा काशी विश्वेश्वराचे काशीनाथ महादेव तिथं बसतील, नाही का, तेव्हा आम्हाला विध्वंसाची काय विध्वंस करायचे ते पण शिकवलंय. आणि श्रीकृष्ण पण जर का मथुरामध्ये विराजमान झाले, नाही का, मर्यादा कुठं तोडायच्या त्याचं सगळं मार्गदर्शन ते करते. आता थोडंसं झालंय, थोडंसं बाकी, नाही का. आणि याच्यात समाधान थोडं आहे, कमी आहे, आणि अधिक समाधान पूर्णपणे मिळून जाईल भविष्य. स्वर्गवासी शरदभाऊ मोहळांचं एक वाक्य, नाही, गर्वविर्व नाही मला हिंदू असल्याचा, तर माज आहे मला हिंदू असल्याचं, नाही. आणि हे वाक्य आम्हाला पूर्णपणे प्रेरणा देत असत दरवेळेस. हिंदू हा माझच असला पाहिजे हिंदू असल्याचा, नाही का. गर्व तर असणारच आहे आम्हाला. थँक्यू. कट्टेवरती आलात त्याबद्दल मी धन्यवाद.